मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. तर मित्र आज आपण एक महत्त्वपूर्ण योजनेबद्दलची माहिती पाहत आहोत. मित्रांनो, कन्यादान योजना ही महत्त्वपूर्ण योजना, एक खास महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारतर्फेच जे काही आपलं समाज कल्याण असणार आहे त्यांच्यामार्फत ही महत्त्वाची योजना सुरू केली, ज्या अंतर्गत तुमचं जर लग्न झाले असेल तर तुम्हाला इथे 25,000 रुपयापर्यंतचं आर्थिक अनुदान इथे भेटणार आहे. नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे. नवीन जोडप्याला या योजनेअंतर्गत 25,000 रुपये आर्थिक अनुदान इथे दिलं जाणार आहे. आता नेमकं या योजनेसाठी कोणती व्यक्ती पात्र असू शकतात, पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणते लागतील, अर्ज कुठे करावे लागेल, याचबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहायला गेलं तर नक्कीच जे काही नवीन जोडपे असतील, जे काही नवविवाहित जोडपं असेल, अशा व्यक्तींसाठी ही महत्त्वपूर्ण योजना नक्कीच माहितीची ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठीची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, इथे पाहू शकता गव्हर्नमेंटचं ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनल आहे. याच अंतर्गत ही महत्त्वाची योजना जी की माझ्यापर्यंत आलेली आहे. कन्यादान योजना असं या योजनेचं नाव इथे असणार आहे. मित्रांनो, अनुसूचित जाती नवबद्ध प्रवर्गातील कुटुंबांसाठी विवाह आर्थिक सहाय्यता अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. म्हणजेच प्रति जोडपं 25,000 रुपये लाभ तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. नक्कीच मित्रांनो, जे काही नवविवाहित असतील अशांसाठी महत्त्वाची योजना ठरणार आहे. तसेच जे स्वयंसेवी संस्थान असणार आहे अशा स्वयंसेवी संस्थांना प्रति जोडपं 4,000 सुद्धा लाभ इथे दिला जाणार आहे. म्हणजे ज्यांचं नवविवाह होईल अशांना 25,000 रुपये आणि जे स्वयंसेवी संस्थांना या संस्थांतर्गत विवाह पार पाडेल अशांना 4,000 रुपये अनुदान इथे दिलं जाणार आहे. यासाठी पात्रता पाहायला गेली तर वधूवरांपैकी किमान एक जण अनुसूचित जाती किंवा नवबद्ध असला पाहिजे. म्हणजेच जो पण नवविवाहित असेल जोडपं त्याच्यामधील वधू किंवा वर यापैकी कोणीही एक अनुसूचित जाती किंवा नवबद्ध या प्रवर्गामधला या कास्टमधला असला पाहिजे. महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असला पाहिजे. वर 21 वर्षे व वधू 18 वर्षे पूर्ण असली पाहिजे. अधिकृत जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्रथम विवाहासाठी अनुदान येथे दिलं जाणार आहे. तसेच जी काही विधवा महिला असेल किंवा पुरुष असेल, तो जर दुसरं लग्न करत असेल तर त्याला ही योजना ॲप्लिकेबल असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची बाब इथे महत्त्वाचं अपडेट इथे दिलेलं आहे. कन्यादान योजना असं त्या योजनेचं नाव आहे, ज्या अंतर्गत जे काही नवविवाहित जोडपं असेल अशांना 25,000 रुपये लाभ इथे दिला जाणार आहे. नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा इथे होणार आहे. याबद्दलची ऑफिशियल वेबसाईट पण दिलेली आहे. वेबसाईटवर जाऊन तुम्ही याबद्दलची डिटेल माहिती इथे चेक करू शकता. अशा प्रकारे वेबसाईट आहे sjsa.maharashtra.gov.ची ऑफिशियल वेबसाईट आहे. तसेच यासाठी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला तुमचं जे काही जिल्हा सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेबद्दलची डिटेल माहिती घ्यायची आहे. या योजनेसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज तिथे जाऊन करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची योजना आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही योजना आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशी महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.